जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जो मॉनिटायझेशन साठी 4000 तासांचा वॉच टाइम लागतो तो आपण अगदी सहजरित्या आणि खात्रीपूर्वक पद्धतीने पूर्ण करू शकतो। आता हे कसं करू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ आज मी बनवलेला आहे। युट्यूबने जो क्रायटेरिया दिलेला आहे ना की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाइम हा अगदीच काही डिफिकल्ट नाहीये बरं का, परंतु आपण तुम्ही किंवा कोणीही ज्या पद्धतीने किंवा ज्या मार्गाने आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो ती पद्धत किंवा तो मार्ग चुकीचा असतो किंवा आपल्याला गायडन्स चुकीचं मिळालेलं असतं आणि आपण कुठेतरी स्टक झालेलं असतं। योग्य पद्धतीने आणि खात्रीशीररित्या तुम्हाला जर हा 4000 तासांचा वॉच टाइम पूर्ण करायचा आहे तेही अगदी रिलॅक्स राहून कसलंही बर्डन प्रेशर टेन्शन न घेता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही ट्रिक मिळणार आहेत ज्या तुम्ही पाहिल्यात तर तुम्हाला असं वाटेल की हे आजपर्यंत आम्ही का विचार केला नव्हता किंवा हे आम्हाला समजलं का नव्हतं। तर नमस्कार, मी रीना आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राइब करून पुढे असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय देणार आहे तर सुरुवातीला सांगते 3 पार्ट मध्ये हा व्हिडिओ आपला डिवाइड झालेला आहे। 3 अशा पद्धती आहेत त्यातून मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला वॉच टाइम पूर्ण करायचा आहे। 4th स्टेप जी असणार आहे त्यात मी तुम्हाला पूर्ण रिझल्ट दिलेला आहे की कशा पद्धतीने किती वॉच टाइम कॅल्क्युलेट होऊन तुमचे 4000 तास पूर्ण होतात आणि त्यानंतर सांगणार आहे एकदम सिंपल 2 ते 3 पॉइंट मध्ये की 4000 तास पूर्ण करूनही काही लोकांना मॉनिटायझेशन मिळत नाही। मग ते अशा कोणत्या मेजर चुका करतात ज्या तुम्हाला सुरुवातीपासूनच अवॉइड करायच्या आहेत। आता जर तुम्ही बिगनर आहात आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात आणि जर हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर ही तुमची सर्वात मोठी चूक ठरणार आहे, कारण या व्हिडिओतून तुम्हाला तो माइलस्टोन अचीव करण्याची एक की मिळणार आहे जी तुम्हाला सहजासहजी इतर ठिकाणी मिळू शकत नाही। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि पाहिल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही देखील 4000 तास जो वॉच टाइम आहे तो पूर्ण करू शकता की नाही। तर चला एक चार्ट मी दाखवते आणि त्या चार्टला तुम्हाला मी एक्सप्लेन करते तर समजून घ्या गोष्टी कशा वर्क होतात। आता सर्वात टॉपला मी दिलेला आहे ते आहे 4000 हवर्स वॉच टाइम जो आहे आपला क्रायटेरिया युट्यूबने आपल्याला दिलेला। आता हा क्रायटेरिया पूर्ण करायचा आहे आपल्याला तर त्याच्या खाली मी लिहिलेलं आहे 365 डेज बरोबर। आता हे 365 डेज आहेत त्याला आपण करायचं आहे 3 पार्ट मध्ये डिवाइड। कोणकोणते 3 पार्ट मध्ये तर 30 डेज, त्याच्यानंतर 300 डेज आणि 35 डेज। आता 30 डेज मध्ये काय करायचं आहे तुम्हाला ते मी तुम्हाला सांगते। तर खाली जे दिलेलं आहे 30 डेज मध्ये आपल्याला 30 क्वालिटी व्हिडिओज बनवायचे आहेत। आता तुम्ही म्हणाल हे तर तुम्ही प्रत्येक वेळी सांगतात, पण थांबा जरा, पुढे काय सांगत आहे ते नीट समजून घ्या। आता काय करायचं आहे, हे जे 30 व्हिडिओज असणार आहेत त्याच्यामध्ये काही व्हिडिओज असले पाहिजेत इन्फॉर्मेटिव्ह, म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन सांगत आहात। दुसरे असले पाहिजे ट्रेंडिंग, लेटेस्ट जो ट्रेंड चालू आहे आता त्या ट्रेंडला घेऊन 4-5 व्हिडिओज तुम्ही टाकायचे आहेत बॅक टू बॅक। नंतर आहेत एव्हरग्रीन टॉपिक, म्हणजे तुम्ही आत्ता बनवलेले आहेत, ही तुमची सुरुवात आहे। फर्स्ट 30 डेज म्हणजे सुरुवात, तर थ्रू आउट द इयर त्याच्यावर व्ह्यूज येत राहणार म्हणून थोडे व्हिडिओज बनवायचे आहेत एव्हरग्रीन। त्याच्यानंतर इमोशनल, म्हणजे तुम्ही तुमची जर्नी सांगायची आहे, तुमच्या लाईफ मधली एखादी अचिव्हमेंट सांगायची आहे, तुमच्या लाईफमध्ये आलेला एखादा मेजर प्रॉब्लेम सांगायचा आहे आणि त्या विषयावरचा व्हिडिओ खूप लेंदी बनवायचा आहे, मोठा व्हिडिओ बनवायचा आहे। स्टोरी टेलिंग असली पाहिजे, इमोशनल असले पाहिजे, ठीक आहे, किंवा आजच्या दिवसामध्ये असं काही घडलं अशा पद्धतीचा एक व्हिडिओ असला पाहिजे, ठीक आहे। आणि नंतर बजेट असलं पाहिजे। बजेट म्हणजे काय, तुम्ही घरामध्ये जे काही करता तुमचं डेली बजेट असेल किंवा मंथली बजेट असेल किंवा मॅनेजमेंटवरचं बजेट असेल, इलेक्ट्रिसिटी कमी येण्यासाठी कशी मॅनेजमेंट करता तुम्ही, ह्या पद्धतीचं बजेट जे असेल त्या बजेटवर एक व्हिडिओ कंपल्सरी असला पाहिजे, ठीक आहे, 1 किंवा 2 व्हिडिओ। आता हे डिवाइड झालं, आता काय करायचं, हे 30 डेज पूर्ण झाले ना तुम्हाला ह्या सगळ्याची एक प्लेलिस्ट बनवून ठेवायची आहे आणि त्याला नावच द्यायचं आहे फर्स्ट 30 डेज व्लॉग, ठीक आहे। आता हे का करायचं आहे ते तुम्हाला पुढे समजणार आहे।
खूप महत्वाचं आहे, म्हणून व्हिडिओला स्किप करायचं नाहीये, कंटिन्यू पाहत राहा. तर चला आता याच्यातून तुम्हाला खाली दिलेला आहे पहा, अप्रोक्स जो वॉच टाइम मिळेल तुम्हाला याच्यातून, तो साधारणतः 200 तासाचा असणार आहे. हे फक्त 30 दिवसांचं सांगत आहे का, तर नाही, थ्रू आउट द इयर, म्हणजे 6-7 तास अप्रोक्स जरी एका व्हिडिओला मिळाला बरं का, एका दिवसाला एका व्हिडिओला असं सांगत नाही, दिवसाचं कॅल्क्युलेशन नाहीये, थ्रू आउट द इयर 6 ते 7 तास जरी मिळाले एका व्हिडिओला, आणि मिळतातच, 100% मिळतात, तरी आपल्याला सफिशियंट आहेत 200 तास. ठीक आहे. आता चला पुढची स्लाइड बघूयात, ती आहे 300 डेजची. आता या 300 डेज मध्ये किती 300 व्हिडिओज तुम्हाला बनवायचे आहेत. पर डे एक व्हिडिओ पडलाच पाहिजे, त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे होतात आपले 300 डेज मध्ये 300 व्हिडिओज. आता त्याची लेंथ कशी असावी, तर प्रत्येक व्हिडिओची लेंथ तुम्हाला ठेवायची आहे 12 ते 18 मिनिटांच्या मध्ये. ठीक आहे. 10 मिनिटाच्या वरच प्रत्येक व्हिडिओ असला पाहिजे. वॉच टाइम गेन करण्याचं सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो आहे तो असतो तुमच्या व्हिडिओची लेंथ. भरपूर लोक सांगतात शॉर्ट व्हिडिओ बनवा, लोक पूर्ण बघतात आणि व्हायरल होतो, तर व्हायरल हा शब्द डोक्यातून काढून बाजूला ठेवायचा आहे, घ्यायचाच नाही तो जवळ. त्याला व्हायरल जिथे ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल असं की एवढा व्हिडिओ बनवा व्हायरल जाईल, तर ते स्किप करायचं, कारण का व्हायरल हा आपल्या जर्नीमध्ये घ्यायचाच नाही आपल्याला. तो आपल्या नशिबाचा खेळ, झाले तर होणार, नाहीतर आपल्याला नाहीच झालं तर तुम्ही काय करणार. मग हे असंच आहे, म्हणून आपल्याला एक जेन्युइन मार्गाने, एक असा तुम्हाला मी मार्ग सांगत आहे, त्या मार्गाने जाऊन तुम्हाला काहीही न करता अगदी इझी पद्धतीने 4000 तास पूर्ण करता येणार आहेत. तर ठीक आहे, 12 ते 18 मिनिटाचा तुमचा एक व्हिडिओ असणार आहे, आणि त्याच्यानंतर खाली बघा ऍव्हरेज व्ह्यूज किती असायला पाहिजेत. तर तुमचे ऍव्हरेज व्ह्यूज असायला हवे आहेत 100 ते 200च्या मध्ये. अगदीच 100 असतील तरीही चालेल. 100 लोक ज्यावेळेस 6 मिनिटे तुमचा व्हिडिओ बघतात, त्यावेळेसही तुम्हाला बऱ्यापैकी 10 ते 12 तासांचा वॉच टाइम आरामात मिळून जातो. 6 ते 7 मिनिटे बघितले तरी एका व्हिडिओला 10 ते 12 तासांचा वॉच टाइम आरामात मिळून जातो. आणि पर व्हिडिओ आपल्याला पाहिजे आहेत 12 हावर्स, 12 तासांचा वॉच टाइम आपल्याला हवा आहे. म्हणून एकतर 100 ते 200च्या मध्ये तुम्हाला व्ह्यूज मिळाल्या तर का म्हणून तुम्हाला वॉच टाइम जास्त मिळणार ते सांगते. ड्युरेशन जर तुमचं व्हिडिओ लॉंग ड्युरेशन असेल, 12 ते 18 मिनिटाच्या ड्युरेशन मध्ये तुम्ही व्हिडिओ बनवलेला आहे, तरी स्किप करत 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 ना लोक थोडा थोडा व्हिडिओ पूर्ण पाहतात. ठीक आहे. आणि त्यातून जो मिळणारा वॉच टाइम असतो तो खूप जास्त असतो. माझ्या वैयक्तिक एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला हे सांगत आहे. तर चला पुढे बघा, खाली दिलेला आहे एका व्हिडिओला. ठीक आहे, एक व्हिडिओ जर 200 लोकांनी तुमचा पाहिला आणि जर तो 6 मिनिटे पाहिला कंटिन्यू एक व्हिडिओ, तर तुमचे होतात 1200 मिनिट्स. ओके, 1200 मिनिटांना जर तुम्ही 60 मिनिटांनी डिवाइड केलं तर तुम्हाला एका व्हिडिओला अप्रॉक्स 20 तास मिळतात. आता हे तुम्हाला मिळेलच का अशी गॅरंटी आहे का, तर नाही. बरोबर की नाही. काहीही होऊ शकतं, लोक तुमचा व्हिडिओ एका दिवशी नाही बघणार, एखाद्या दिवशी खूप कमी बघतील, पण असं तर नाही होणार ना की कुणीच नाही बघणार. फुल ना फुलाची पाकळी तुमच्या वाट्याला येतच असते. म्हणजे तुम्ही पकडा 8 ते 10 तास तरी तुम्हाला मिळतील, किंवा 8 तास तरी मॅक्झिमम मिळतील एका व्हिडिओला. थ्रू आउट द इयर सांगत आहे बरं का मी, फक्त एका दिवसाचं नाही सांगत आहे, थ्रू आउट द इयर. ठीक आहे. 365 दिवसातून तुमच्या एका व्हिडिओला ऍटलिस्ट 8 तास तरी आरामात मिळतात. पुढे सांगते, आपल्याला इथे एका व्हिडिओला सपोज 12 तास हवे आहेत, तर 300 दिवस तुम्ही 300 व्हिडिओज बनवलेले आहेत, तर 300 ला इंटू 12 केलं तर इथे तुमचा पूर्ण होत आहे 3600चा वॉच टाइम. आता हे 12 तास कसे पूर्ण करायचे ते अजून एक मी ट्रिक दिलेली आहे शेवटी, ती पण मी तुम्हाला सांगते. पण तुम्ही एक रिलॅक्स राहा, जास्त बर्डन घ्यायचं नाही. एका व्हिडिओला 12 तास, 365 दिवस तुमच्याकडे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हे आरामात मिळून जातं. प्रॅक्टिकल आहे म्हणून मी सांगत आहे. आता थर्ड पार्ट बघूयात आपण. थर्ड पार्ट मध्ये राहिलेले रिमेनिंग 35 डेज. आता हे 35 डेज मी तुम्हाला का दिलेले आहेत, हा आहे तुमच्यासाठी एक बोनस. म्हणजेच काय, तर तुम्हाला कधी बरं नाही वाटत आहे, पूर्ण वर्षामध्ये तुम्ही कधीतरी आजारी पडलेला आहात, किंवा
तुम्हाला इंटरनेटचा इश्यू आला आहे, काहीतरी इमर्जन्सी काम आलेलं आहे म्हणून तुम्ही बाहेर गेलेला आहात, किंवा मुलांमध्ये तुम्ही बिझी असता, खूप गोष्टी असतात, तर वर्षातून सपोज हे 35 डेज तुमचे असेच वेस्ट केले तर बोनस डेज तुम्हाला मी दिलेले आहेत. ज्या दिवशी तुम्ही काम नाही केलं तरी चालेल, पण केलंच तर अतिशय उत्तम. आता तुम्ही मला सांगा, आपण 3 पार्टमध्ये हे कॅल्क्युलेशन डिवाइड केलं. 30, 300, 35. 30 डेज मध्ये आता तुम्हाला पूर्ण रिझल्ट दाखवते मी. आता नेक्स्ट स्लाइड मी इथे अटॅच करते, पहा, स्क्रीनशॉट काढून घ्या. फायनल रिझल्ट काय आला आपला, तर 30 डेज मध्ये आपण 200 तास मिळवले 30 व्हिडिओमधून, बरोबर. ते व्हिडिओ कशा पद्धतीने बनवायचे तेही सांगते. फक्त 200च नाही, तुम्हाला इथून अप्रतिम वॉच टाइम मिळणार आहे, कारण का जे पॉइंट मी दिलेले आहेत तुम्हाला, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल, एव्हरग्रीन व्हिडिओ असेल, किंवा बजेट प्लॅनिंगचा असेल, टिप्स अँड ट्रिक्सचा असेल, इमोशनल लेवलला जाऊन असेल, हे सगळे तुमचे थ्रू आउट द इयर व्ह्यूज आणून देणारे टॉपिक आहेत, जे तुम्हाला पहिल्यांदाच कव्हर करायचे आहेत, जेणेकरून तुमचे वर्षभर व्ह्यूज येत राहणार आहेत. फायनल रिझल्ट आहे आपला 30 डेज मध्ये 200चा वॉच टाइम आपल्याला मिळणार आहे, 200 हावर्स. 300 डेज मध्ये किती मिळाला, 3600. आता ते 12 तासांचं कॅल्क्युलेशन पण आहे बरं का, डोक्यात ठेवा की ते कसे मिळवायचे आपल्याला. आणि बघा, जर व्हायरल गेला तुमचा एखादा व्हिडिओ त्यातून, किंवा एखाद्या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज मिळाले, म्हणजे नॉर्मल पेक्षा जास्त, 300, 500, 300, 500 ह्या रेंजमध्ये तुम्ही हळूहळू येत जाता नंतर त्यातून पण खूप जास्त वॉच टाइम मिळतो. ठीक आहे, तो जर इन्क्लूड केला तर 200, जास्तीत जास्त मी 200 पकडला, कारण का काही ताईंना ना आपल्या लाईव्ह घेता येत नाही आणि मग त्या कन्फ्युज असतात की आमचा वॉच टाइम पूर्ण होणारच नाही, कारण का असं सांगतात खूप ठिकाणी की लाईव्ह कंपल्सरी घ्या किंवा घेतलाच पाहिजे असं. तर असं काही नाही, तुम्ही लाईव्ह जरी नाही घेतलात तरी तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल गेला, अप्रॉक्स रेंज 4 ते 5 हजारांच्या मध्ये जरी 2-3 व्हिडिओज व्हायरल गेले तरी आरामात तुम्हाला 200 तास तिथे कव्हर होऊन जाणार आहेत. आणि असे 200, 3600 प्लस 200 असं 4000 हावरचा वॉच टाइम इथे तुमचा कम्प्लीट होतो. 365 डेजचं कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही ना क्विकली 3 मंथ्स मध्ये, 6 मंथ्स मध्ये, एका महिन्यामध्ये व्हायरल जायचंय. करा प्रयत्न करणं हे खूप चांगली गोष्ट आहे, परंतु योग्य पद्धतीने करा, चुकीच्या पद्धतीने प्रयत्न करू नका. आणि जर कंपल्सरी मॉनिटायझेशन पाहिजे आहे तर हळूहळू जा, आणि ह्या पद्धतीने तुम्हाला 100% मॉनिटायझेशन मिळणार आहे. 2-3 वर्ष इथे रखडायची काहीच गरज नाहीये. आता पुढे मी ट्रिक देते तुम्हाला. तर आता ही स्लाइड मी इथे लावलेली बघितलीत तुम्ही. 12 तास जे आपण 300 व्हिडिओ बनवणार, त्यात पर डे 12 हावर्सचं कॅल्क्युलेशन आपण पकडलं होतं. आता हे 12 तास, सपोज तुमच्या व्हिडिओला 8च तास मिळत आहेत पर डे, ठीक आहे, किंवा 4 तास मिळाले, किंवा 10 तास मिळाले, किंवा 12 तास मिळाले, पण अप्रॉक्स मानूयात आपण पर डे 8 तास मिळत आहेत. तर तुम्हाला काय करायचे, राहिलेले 4 तास आहेत, बरोबर. तुमच्या घरी 2 मोबाईल असतील, एखादा अँड्रॉइड टीव्ही वगैरे असेल, तर काय करायचं, तुमच्या घरामध्ये जे 2 मोबाईल असतात त्याच्यावरून तुम्हाला 2-2 तास व्हिडिओ तुमचे पाहायचे आहेत. तर ज्यांना मॉनिटायझेशन हवं आहे त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. आता तुम्ही म्हणाल की काही प्रॉब्लेम येईल का, तर काही प्रॉब्लेम येत नाही. जेन्युइन आहे. तुमचे आई वडील तुमचे सबस्क्रायबर्स असू शकतात, तुमचा भाऊ, तुमची बहीण तुमचे सबस्क्रायबर्स असू शकतात, तुमचे रिलेटिव्ह, काका काकी, तुमच्या आजूबाजूला राहणारे तुमचे सबस्क्रायबर्स असू शकतात, आणि ते तुम्हाला पाहू शकतात. ठीक आहे, परंतु एकाच मोबाईलमध्ये तुम्ही 10 ईमेल आयडी तयार करून त्याच्यावरून वारंवार व्हिडिओज पाहायचे नाहीत. आपल्या कामापुरते झाले, बस झाले, जास्तची अपेक्षा ठेवायची नाही. हा, तुम्ही अँड्रॉइड टीव्ही लावलेला आहे, तर अँड्रॉइड टीव्हीवर तुम्ही 3 ते 4 तास आरामात तुमचे व्हिडिओज पाहू शकता. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की मग वायफाय, एकाच वायफाय वरून पाहिले तर चालतील का, तर हो चालतं. कारण सपोज मी काम करते एका MNC मध्ये. MNC मध्ये एकच इंटरनेटचं कनेक्शन असतं, ज्या इंटरनेट कनेक्शनला जोडले गेलेले हजारो लोक तिथे काम करत असतात. मग असंही होऊ शकतं ना की त्याच कंपनीतले ते सगळे 1000 लोक तुमचे सबस्क्रायबर आहेत, आणि ते जर तुमचे व्हिडिओ तिथे पाहत आहेत तर एकाच नेटवर्क खाली पाहत आहेत, आणि त्याने काहीही इश्यू येत नाही. तर ठीक आहे, 4 तास तुम्हाला या पद्धतीने पूर्ण करायचे आहेत. इन केस तुम्हाला जर कमी पडत आहे वॉच टाइम, तर
अदरवाईज करायचं नाही. ठीक आहे. आता हा मधला मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुमचं मॉनिटायझेशन 100% गॅरंटी देऊन सांगते मी तुम्हाला. कुठेच कुणाकडे जाण्याची गरज नाहीये, पैसे खर्च करण्याची गरज नाहीये आणि हा योग्य मार्ग आहे. ठीक आहे. आता राहिली गोष्ट की 4000 तास पूर्ण करूनही तुम्हाला मॉनिटायझेशन का मिळत नाही. तर हे जे व्हिडिओ तुम्ही बनवणार ना त्याच्यामध्ये कुठूनही गुगलवरून फोटो कृपया करून डाउनलोड करून घेऊ नका. ठीक आहे. ही झाली पहिली गोष्ट. फोटो डाउनलोड करून घ्यायचं नाही. रियूज कंटेंट येतो. एआयचा व्हॉइस यूज करायचं नाही. स्वतःचा फेस नाहीये, एआयचा व्हॉइस दाखवला आहे आणि कुठेतरी थोडंफार काम करून दाखवत आहात तुम्ही. लो इफर्ट मध्ये व्हिडिओ जातात, रिजेक्ट होतं मॉनिटायझेशन. 100% रिजेक्शन तिथे मिळतं. लो इफर्ट मध्ये जातो. ही दुसरी गोष्ट झाली. ठीक आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही म्युझिक यूज करता किंवा एडिटिंग करता, एडिटिंग ऍप मधले जे इफेक्ट असतात काही वेळेला तिथे त्या ऑथरनी सांगितलेलं असतं की क्रेडिट द्या आणि तुम्ही ते क्रेडिट द्यायला विसरता. तर म्युझिकचा व्हिडिओ काल टाकलेला आहे. म्युझिक आपल्या YT स्टुडिओ मधूनच डाउनलोड करून घ्या किंवा ज्या प्रकारे सांगितलं आहे यूज करायला त्याच प्रकारे यूज करा. ह्या 3 गोष्टी जर फॉलो केल्या आणि कुठूनही, आता वॉच टाइम तर सांगितलेलंच आहे त्याच्यामुळे बूट सिस्टमचं तर काही मी घेत नाही याच्यामध्ये. तुम्ही सामान्य आपण आहोत सगळे आणि खूप तुम्ही म्हणजे भोळे बाबडे सबस्क्रायबर्स मी म्हणू शकते माझे, ज्यांना ह्या गोष्टींबद्दल काही माहितीच नाही आणि मला ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या देखील नाही. कारण का VPN कनेक्ट करून वगैरे बूट सिस्टमने असे भरपूर गोष्टी सांगितल्या जातात, त्या मला तुमच्यापर्यंत पोहोचू देखील द्यायच्या नाहीत. आणि म्हणून सांगते ह्या 3 गोष्टी फक्त अवॉइड करा आणि अशा पद्धतीने काम करा. तुम्हाला डेफिनेटली मॉनिटायझेशन मिळून जाणार आहे. आता जर तुम्ही छान पद्धतीने काम केलं, अजूनही छान पद्धतीने काम केलं, ही जी पद्धत सांगितलेली आहे ना ती तुम्हाला फक्त कुठपर्यंत पोहोचवणारी आहे, मॉनिटायझेशन पर्यंत पोहोचवणारी आहे. मला असं वाटतं की तुमची मेहनत वाया जायला नको. कारण का युट्यूब कडून थोडा ना थोडा रेव्हेन्यू मिळाला तरी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल नंतर काम करताना. म्हणून तुम्हाला ही पद्धत सांगितलेली आहे. परंतु ही पद्धत तुम्हाला सक्सेस देणार नाहीये बरं का. तुम्हाला ही पद्धत सक्सेस देणार नाहीये. तर तुम्हाला एव्हरीडे काय करायचं आहे, टार्गेट सेट करायचं आहे की मला एवढ्या सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचायचं आहे, एवढ्या नवीन लोकांना मला टार्गेट करायचं आहे आणि त्यांच्यापर्यंत मला पोहोचायचंच आहे. आता हे कसं पोहोचायचं ना ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्या गोष्टी ना आपल्या YT स्टुडिओमध्ये अगदी क्लिअर कट दिलेल्या असतात. आपल्याला ते अनालाइज करायचं असतं, ऑब्झर्व करायचं असतं व्हिडिओ आणि मग आपल्याला हळूहळू ना सगळं काही कळत जातं. आता आपला टेक चॅनल आहे, अशा भरपूर छान छान गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. फक्त कंडिशन एकच आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा. खूप लोक, तुम्हाला माहितीये का, माझे व्हिडिओज 100 लोकांनी जरी बघितले ना मला 20 ते 25 तास आरामात मिळतात. म्हणजे माझे लॉयल सबस्क्रायबर्स आहेत ते. आणि एवढ्यांनी जरी मला शेवटपर्यंत साथ दिली तरी मी खूप ग्रो करू शकते. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्हाला स्वतःला ग्रो व्हायचं असेल तर ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहे ना त्या ऐकायची सवय ठेवा, थोडीशी पेशन्स ठेवत जा. आणि असं काही चांगलं कुठे तुम्हाला ऐकायला मिळत असेल ना तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि नंतर कमेंटही करायची खाली की व्हिडिओ कसा वाटला. तर चला बघू आज कोण कोण कमेंट करताय. त्यांच्यासाठी मी स्पेशली काहीतरी बनवेन, एखादा प्रोग्राम बनवेन त्यांना हेल्प करण्यासाठी, त्यांना सपोर्ट, कारण का त्यांना गरज आहे म्हणून ते हा व्हिडिओ बघत आहेत आणि कमेंटही करत आहेत. तर डेफिनेटली मी त्यांच्यासाठीही काहीतरी स्पेशल असं करेन. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.